नमस्कार, मी दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण काय करतोय तर थंडी पडली आहे आणि मेथी पण खूप मुबलक प्रमाणात बाजारात येते। तर आज आपण मेथीचे पराठे करतोय। मेथीचे पराठे म्हणा किंवा तुम्ही गुजराती लोकांचे मेथीचे थेपले पण म्हणू शकता। तर त्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतले। तर ही मी मेथी स्वच्छ धुवून कोरडी करून बारीक करून ही 1.5 वाटी मेथी घेतली आहे आणि हे छोटी 1 वाटी कोथिंबीर आहे। हे 1.5 वाटी मेथी आहे म्हणून 1.5 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलंय। त्याकरता मसाले आपण काय काय घेतले बघा। तर हे आधी आपल्याला ह्याचं वाटण करायचं म्हणजे ठेचा करायचा। तर ह्या छोट्या आहेत म्हणून मी या 3 मिरच्या घेतल्या आणि 3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या। ही कसुरी मेथी घेतली आहे। ही मी जराशी गरम करून घेतली का माहिती आहे तर ती अशी मग हातावर चुरली की त्याचा स्वाद आणखीन छान होतो। हे 2 चमचे तीळ घेतलेत। हे अर्धा चमचा तिखट घेतलंय, काश्मीरी लाल तिखट। हे काय तिखट म्हणजे ह्याला तिखटपणा नसतो, फक्त कलरसाठी मी घेतलंय। ही अर्धा चमचा मी हळद घेतली। हे 2 चमचे बेसन घेतले आहे। अगदी 2 चिमूट हिंग घेतलाय। हे अर्धा चमचा ओवा आणि हे 2 चमचे मी दही घेतलंय। तर चला तर आपण आपल्या मेथीच्या पराठ्यांना थालीपीठाला सुरुवात करूया। त्याकरता मी याचं आधी वाटण करून घेते म्हणजे ठेचा तो आपल्याला करून घ्यायचा आहे। आता आपण हा बाउल घेऊया। ह्याच्यात हे 1.5 वाटी गव्हाचं पीठ, नंतर हे 2 चमचे बेसन टाकले, हळद, नंतर हे सगळं आधी आपण मिक्स करून घेऊया। 2 चमचे तीळ घातले, लाल तिखट आहे, काश्मीरी लाल तिखट। नंतर हा ओवा मी क्रश करून टाकते। नंतर ही कसुरी मेथी आहे बघा, मस्त बारीक झाली जराशी भाजून घेतल्यामुळे याचा पण स्वाद खूप छान येतो। तर हा हिंग, हे सगळं मिक्स करून घेऊया। नंतर ह्याच्या चवीप्रमाणे मीठ घेऊया। बघा मी अर्धा चमचा घेतले। हे पण छान मिक्स करूया। आणि आता आपण हा वाटलेला जो ठेचा आहे, मिरची आणि लसूण, हा बघा हा चमचाभर असेल। मस्त सुगंध येतोय ठेच्याचा छान। मिक्स करून घेऊया याच्यात। मिक्सरच्या ह्याच्यात थोडंसं पाणी ओतून घेते आणि त्याच्यात आपण वाटण केलंय ना ते ठेचा, हे नंतर जसं लागेल तसं वापरूया। ह्याच्यात हे 2 चमचे दही घालतोय आपण। दही पण मिक्स करून घेऊया आणि आपली मेथी, ही 1.5 वाटी मेथी घेतली मी। त्याच्याबरोबर आपण कोथिंबीर पण घेऊया। आधी ह्या मेथीमध्ये पाणी असतं म्हणून आपण आधी मेथीचं पाणी असतं म्हणून आधी आपण असंच मळून घेऊया।
तर आपण हे पीठ मळून घेऊया. दोन चमचे एवढं तेल घालून घेऊया. बघा हा गोळा आता मळून झालाय. आता आपण हे 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया. आपण पीठ झाकून ठेवलं होतं हे. आता याचे गोळे करून घेऊया. बघा बघा एकदम पातळ आलेत आपलं. झाले की आता एकाच साईजच्या यायला पाहिजे म्हणून आपण ह्या डब्याने घेतोय. येस आता आपण पराठे भाजावे.
दुसरा थेपला घातलाय आपण, पराठा. बघा एकदम सॉफ्ट झालेत आपले थेपले आणि एकदम पातळ पण झाले. बघा किती छान दिसतात आपले थेपले, मस्त टेस्टी आणि छान खरपूस मस्त भाजून झाले. पराठे किती बघा आता आपले मऊ झालेत, एकदम सॉफ्ट झालेत बघा. हे बघा लाटता लाटता पण तुम्ही भाजू शकता पटापट. बघा आपले हे 14 पराठे झालेत मेथीचे. बघा किती छान झालेत आणि असं एकदम गुंडाळी पण जातात बघा आणि एकदम सॉफ्ट झालेत. हे बघा तुम्ही पण असेच घरी बघून बघा, घरी करून बघा. असे 14 झालेत माझे, सोबत दही आणि चुंदा दिलाय. तर या तुम्ही खायला. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा आपण असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मस्त खा आणि स्वस्त राहा.